आयुष्यामध्ये काही लोक असतात जी सतत आपल्या जवळपास असतात, पण यांचा त्रास आपणास होत असतो. ती सतत टोमणे मारत असतात. काही लोकांच्या बोलण्यात टोमणे मारणे, बोलण्यात चिडचिडीपणा करणे, आपल्याला कमीपणा दाखवणे, आपल्याला खालीपणा दाखवणे, खाली लेखणे, प्रत्येक बोलण्यातून त्रास देणे, यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या मनात निर्माण होते. खूप त्रास होतो. आपल्या आयुष्यात अशी काही लोक असतात जी न चुकता भेट असतात. त्याचा नाहक त्रास आपणास होत असतो. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून ते आपल्यावर टीका टिप्पणी करतात. नको असताना सुद्धा अनेक संबंधाशी जोडले जातात, मानसिक शांतता बिघडवतात. ही लोक आव्हानात्मक आपणास ठरतात. आपल्या शरीरावर, आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात. यामुळे आपलं नियंत्रण सुटतं. यासाठी योग्य मार्ग, संयम असणे योग्य गरजेचं असतं. तर यासाठी काय करावं लागेल? तर यासाठी शांतता हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. कोणी कितीही चिथावणी केली तरी शांत राहणे हेच उत्तम उत्तर आहे. त्रास देणाऱ्या लोकांना उद्देशच असतो की तुम्हाला चिडवणे, डिवचणे, तुमची मनस्थिती बिघडवणे. तर हे होऊ नये म्हणून मन स्वच्छ शांत ठेवावं. अगदी कोण कितीही कसाही वागला तरी मनावर नियंत्रण ठेवावं. त्याच्याशी वाद घालण्याऐवजी त्याकडे दुर्लक्षित करावं. यामुळे त्यांना समजते की तुम्ही त्यांना ज्या भावनेने बोलत आहात त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, भाव देत नाही, हे फुल्याला समजलंच पाहिजे. 2 नंबरचा उपाय आहे, त्यांच्या वागण्याला स्वतःला लावून घेऊ नका. अनेक वेळा या लोकांना त्रास हा वैयक्तिक भावनांचा परिणाम असतो. त्यांच्या या वागण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्येमुळे त्रस्त असतो. राग सहन करू शकत नाही, पण बोलण्यावर परिणाम ठेवा. याच्या वागणुकीकडे तटस्थपणे राहा. जर तुम्ही त्यांना त्रासाकडे, वागणुकीकडे दुर्लक्ष केला तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकणार नाही. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट व्हाल. 3रा उपाय आहे, संयम राखून बोला. अशा लोकांशी उघड वाद घालण्याऐवजी त्यांना ठराविक शब्दात शांतपणे उत्तर द्या. आपल्या मर्यादेचे भान ठेवून संवाद साधा. वारंवार त्रास करून घेऊ नका. त्यांना स्पष्ट शब्दात सांगा त्यांचे वागणे तुम्हाला त्रासदायक वाटत आहे. संयम राखल्याने त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देण्यास तुमचा मोह होणार नाही. तुम्ही त्यांच्यावर मानसिक ऊर्जा वाया घालवणार नाही. संयम ही तुमची खरी ताकद आहे. ही तुम्हाला परिस्थिती आणि ताळमेळ सुधारण्यास मदत करते. अशा वागण्याने कदाचित तेही हळूहळू आपले वागणे बदलू शकतात. 4 नंबरचा उपाय आहे, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. जर कोणी सतत त्रास देत असेल त्यांच्या बोलण्याकडे फार महत्त्व देऊ नका, लक्ष देऊ नका, उत्तर सुद्धा देऊ नका. त्रास देणाऱ्या लोकांना त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो, तोच आपण द्यायचा नसतो. नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचणारच नाही. यामुळे तुम्ही कितीही काहीही बोललं तरी प्रत्युत्तर देऊ नका. होला हो म्हणू नका. थेट प्रत्युत्तर न देता, पण यावेळी काही वेळ परिस्थिती निर्माण झालीच तर हाताळण्यासाठी स्वतःला तयारही ठेवा. 5 नंबरचा उपाय आहे, सरळ सीमारेषा आखा. तुमच्याने त्यांच्या वागण्यातील मर्यादा ठरवा. त्यांना सांगा की वागणं, बोलणं हे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही, काय बोलावं, काही बोलू नये, हा अधिकार तुम्हाला आहे. त्यांना समजून व्यवस्थित सांगा. संवाद साधा. पुढील वेळी ते तुम्हाला त्रास देण्यापूर्वी 4 वेळा विचार करतील. सीमारेषा आखल्याने तुम्हाला तुमचे स्वतःचे मानसिक आरोग्य नीट ठेवता येईल आणि दुसऱ्यांना तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यास शिकवण्यास येईल. नाहीतर अशा लोकांना सहवासात सहजासहजी आपल्या जवळ सुद्धा करणे योग्य नाही. म्हणून समजा मर्यादा आखताना हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दामध्ये जबरदस्त आत्मविश्वास हवा. यामुळे तुम्हाला घाबरून राहतील आणि पुढे पुढे तुम्हाला त्रास देणे थांबवतील. 6 नंबरचा उपाय आहे, त्यांना चुकांना त्यांचा आरसा दाखवा. काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीची कल्पना द्या. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपलं काहीतरी चुकलं आहे. अशा पद्धतीने, योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या.
त्यांना त्यांच्या संयम आणि आदराने सांगा की त्यांना त्यांच्या वागणुकीचा काय परिणाम होत आहे हे सांगताना चिडचिड करू नका, कारण हे सांगणे तुमच्या शांततेसाठी योग्य आहे, वादासाठी योग्य नाही. कदाचित हे तुमच्या वागण्याचा विचार करत असतील मात्र ते ऐकत नसतील. 7 नंबरचा उपाय आहे, स्वतःला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवा. कोण कितीही वाईट बोलत असेल, कमीपणा दाखवत असेल तरी शांतपणा, संयमपणे बाळगा, आत्मविश्वास बाळगा. आणि आपणास जिथे जिथे कमीपणा दाखवत आहे तिथे आपण आत्मविश्वासाने उभारी घ्या आणि आपली कर्तव्यता आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून दाखवा. त्यामुळे तो आपोआप आपल्यास खाली दाखवण्यास, कमी लेखण्यास बंद करेल. स्वतःला सकारात्मक गोष्टीमध्ये गुंतवा. त्याची ती वाईट सवय आहे, त्याचे ते कर्म आहे. दुसऱ्यांना त्रास देणे, वाईट बोलणं, याचं फळ त्यांना योग्य वेळी मिळणारच आहे. त्या नकारात्मकतेच्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेऊ नका. तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा, यामुळे तुमचा ताण तणाव कमी होईल. 8वा उपाय आहे, त्यांच्या अशा वर्तनाचं कारण शोधा. ती व्यक्ती इतर सर्वांना सोडून नेमकं तुम्हालाच का त्रास देत आहे? म्हणजे नक्की तुमच्याच का मागं लागलेले आहे? तुमचं त्यांचं काय बिनसलं आहे? काय झालेलं आहे? काय खटकलं आहे? न कळतपणे काय दुखावलं गेलं आहे का? हे सुद्धा आपण जाणून घ्या. म्हणून कोणताही निर्णय घ्यायच्या आधी त्यांच्या वागण्याचा इतिहास लक्षात घ्या. जर ते सातत्याने अशा प्रकारे वागत असतील तर त्यांच्या त्रासाचा वागण्याचा वाद घालून प्रतिसाद देण्याऐवजी त्यांना टाळा आणि ते कसे असे का वागतात याचं उत्तर शोधून संवाद साधा आणि त्यांच्यामधील गैरसमज सुद्धा दूर करा. यामुळे सुद्धा खूप चांगला फायदा होतो. 9 नंबरचा उपाय आहे, खूपच गरज भासली तर मदतीसाठी वरिष्ठ व्यक्तींना सामावून घ्या. जर तुम्हाला असेही वाटले असेल की त्यांच्या वागण्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे तर विश्वासू मित्र, वरिष्ठ व्यक्तींना यात सामावून घ्या. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने परिस्थिती सुधारू शकते. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कधी कधी परिस्थिती शांत करण्यास प्रभाव ठरू शकते. ती व्यक्ती त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे दृष्टिकोन वेगळा दाखवून शांत करू शकते. 10वा उपाय आहे, स्वतःची मानसिकता मजबूत करा. अशा लोकांशी चांगले वागणे हा तुमच्यासाठी एक जीवनाचा धडा असू शकतो. त्यांच्या वागण्याचा आपल्या मानसिक शांततेवर परिणाम होऊ देऊ नका. स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वासाने पुढे पुढे जा. तुमची मानसिकता मजबूत असल्यास त्यांचा त्रास तुम्हाला होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवल्याने कोणत्याही कठीण प्रसंगावर सामोरे जाणे सोपे जाईल. मित्रांनो, भक्त हो, त्रास देणाऱ्या लोकांशी सुद्धा नीट वागणे ही सुद्धा कला आहे. त्यांच्या वागण्याचा तुमच्या जीवनावर किती परिणाम होऊ शकतो हा तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. शांतता, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन हा योग्य वापर करून तुम्ही अशा लोकांशी जशास तसे सकारात्मक पद्धतीने वागू शकता. त्यांचा त्रासदायक वागण्याने तुमचे मनोबल खचवून देऊ नका. लक्षात ठेवा, अशा लोकांना बदलणे तुमच्या हातात नाही, पण आपण कसे वागावे आपल्या स्वतःच्या हातात आहे. पूर्ण नियंत्रण असले तर स्वतःवर मानसिकता बदलू शकते. तुमची शांतता हा तुमचा आनंद होऊ शकतो. तुमची जबाबदारी हे तुमचा संयम होऊ शकतो. आयुष्यात सकारात्मक परिणाम होण्यासाठी तुमच्यावर अनुभव आणि तुमची मजबूती फार महत्त्वाची आहे. संधी मिळते तसेच प्रत्येक व्यक्तीची वागण्याची पद्धत त्यांच्या अनुभवावर आधारित असते. कधी कधी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहणे देखील गरजेचे असते. त्यांच्या वागणुकीचा राग किंवा चिडचिडपणा न करता त्यातून काहीतरी सकारात्मक शिकण्याचा प्रयत्न करा. शेवटी काहीतरी अशा लोकांशी योग्य पद्धतीने वागा. जो तुम्हाला कमी लेखत असेल तर त्यामध्ये भरारी घ्या, प्रगती करा. अशी प्रगती करा की तो तुम्हाला कधीच कमी लेखणार नाही. याचबरोबर आपल्या प्रगतीबद्दल, पैशाबद्दल अपमानित करत असेल तर प्रगती करा, उभारी घ्या. नोकरीत प्रयत्न करा, व्यवसायात प्रयत्न करा, प्रचंड पैसा कमवा. असा कमवा की आपल्या मागे मागे लोक येतील. असा आत्मविश्वासाने प्रगती करा. याचबरोबर आपली इच्छाशक्ती अशी ठेवा की आपल्याकडे कोणीही कोणत्याही नजरेने पाहू दे. नजर म्हणजे आपणास जाणून बुजून त्रास देणे, टोमणे मारणे, चिडचिडेपणा करणे, कमीपणा दाखवणे, खाली लेखणे,
प्रत्येक बोलण्यातून त्रास देणे असे सातत्याने करत असेल आणि यापासून आपली सुटकाच होत नसेल, दररोज जर तो व्यक्ती आपणास भेटत असेल, तर शेवटचा पर्याय म्हणून अशा लोकांशी वादविवाद न घालता यांची संगतच सोडणे हा सगळ्यात शेवटचा उपाय मानला जाईल. अशा व्यक्तींची संगत करणे आपल्या प्रगतीसाठी खूप हानिकारक आहे. अशा लोकांची संगतच टाळा. जे लोक आपल्या संगतीसाठी, आपल्या विचारासाठी, आपल्यास होयला होय म्हणण्यासाठी, आपल्या दुःखात सुखात सहभागी होतात, अशा लोकांच्या संगतीत राहा. जे लोक जाणून बुजून त्रास देतात त्यांच्या चुकून सुद्धा नादी लागू नका. शेवटी काय तर सतत टोमणे मारणे, त्रास देणे, अशा लोकांपासून सुटका ही आपण स्वतःच करून घ्यायची आहे. यासाठी कोणाची मदत घेण्याची आवश्यकता नाही. यासाठी आत्मनिर्भरता, इच्छाशक्ती, स्वतःची आत्मशक्ती, याचबरोबर मनाची इच्छाशक्ती, आत्मशक्ती, इच्छाशक्ती या सर्व गोष्टीचे सतत मनन करून, सतत परिक्रम करून आपण यातून सुटू शकतो. यासाठी स्वतःने स्वतःच यातून मार्ग काढायचा आहे. मार्ग असा आपल्याला आत्मविश्वासाने प्रबळ इच्छाशक्तीनेच मिळणार आहे. अशी त्रास देणारी लोक आपणास दररोजच भेटतील. मग काय आपण घरीच बसून राहणार आहे काय? तर नाही. तर यासाठी जशास तसं प्रत्युत्तर देणे, सामोरे जाणे आणि प्रत्येक परिस्थितीवर मात करणे आणि पुढे पुढे जाणे हा सर्वात सोपा आणि सुबळ मार्ग आहे.